हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सो आता आपण कुठे आलेलो आहोत? मालवण कोळम येथे मालवणी हॉटेल. हां, तर आम्ही मालवणी हॉटेलमध्ये आलेलो आहोत. संकेतचा वाढदिवस आहे, त्याला सरप्राईज द्यायचा आहे. सो डेकोरेशन करायचं वेगळं असतं ना, त्यासाठी आम्ही 2 तास अगोदर आलेलो आहोत. सो संकेत आणि मागून येत आहेत. चला मग आपण बघूया हे मालवणी हॉटेल कसं आहे. आणि व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका, कारण स्किप कराल तर मिस करा आणि मिस कराल तर मजा नाही येणार. ओके, चला मग. A few moments later. सो गाईज, डेकोरेशन पण झालेलं आहे आणि आता ते येत आहेत संकेत आणि मित्र. आले पुढे काय संकेत, प्रहर्ष आणि त्याचप्रमाणे अक्षय, शुभम आणि अभिषेक पण. तर चला मग बर्थडे सेलिब्रेट करूया. आता आपण जातो मालवणीत आणि चला मालवणी. भावांनो, तुम्ही हे मला वाढदिवसानिमित्त जे गिफ्ट दिला त्यासाठी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे मला असं समजलं की तुम्ही हे बर्थडे डेकोरेशन आणि गिफ्ट फक्त काही वेळातच तयार केलं, त्यासाठी लव यू भावांनो. लव यू टू भावा. तसेच हे गीत गणेश फोटो स्टुडिओने काही वेळातच तयार करून दिलं, त्यांना पण धन्यवाद. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मालवणी हॉटेलमधले हे आमचे गणेश दादा आहे. तर त्यांना आपण विचारणार आहोत की हॉटेल सुरू करण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कशा प्रकारे होता. नमस्कार, माझं नाव गणेश कोळंबकर. हॉटेल मालवणी हे मालवणपासून बरोबर 1 किलोमीटर अंतरावर आहे, कोळम या गावात. माझ्या वडिलांनी हे हॉटेल साधारण 2001ला चालू केलं.
तेव्हा 2001 पासून मालवणमध्ये एक पर्यटकांचा थोडा 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 ओघ चालू झाला होता. तेव्हा मी ह्या हॉटेलला व्यवस्थित लक्ष देऊन काम करत होतो माझ्या पप्पांबरोबर. ते कसं करतात, काय करतात, आणि तो सगळा जो अनुभव होता त्या अनुभवाच्या जोरावरती आम्ही हळूहळू ते शिकत 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 पुढे जात होतो. त्यानंतर 2009मध्ये माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर वडिलांनी माझ्या हे हॉटेल माझ्या पूर्ण ताब्यात दिलं आणि त्या जोरावरती मी हळूहळू जशी मला 2001 ते 2009 पर्यंत जो अनुभव होता त्या अनुभवावरून मी हळूहळू हे हॉटेल चालवत गेलो पुढे पुढे. त्याच्यानंतर आमच्या मालवणच्या लोकांना पंजाबी, चायनीज हे कशा पद्धतीत द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये विदाऊट हजिनामोटो कसं काय आपण करू शकतो, जेव्हा मी अनुभव घेतला ना आणि तसं मी जसं चालू केलं तसं मालवणच्या लोकांनी पण मला खूप साथ दिली. आणि हळूहळू आज आम्ही हे सगळं पूर्णपणे डेव्हलप करत गेलो. त्याच्यानंतर आपल्याकडे फॅमिली येतात तर त्यांना नो स्मोकिंगचे बोर्ड लावले आहेत, नो ड्रिंकिंगचे बोर्ड लावले आहेत. आमच्या हॉटेलमध्ये स्मोकिंग ड्रिंकिंग अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे लोक विश्वासाने, आणि आज आमचं हॉटेल असं आहे की मालवणमध्ये की फॅमिली जी येतात ती पूर्णपणे विश्वासाने येतात की इकडे आपल्याला फूड पण चांगलं मिळणार, बसण्यासाठी व्यवस्था, स्वच्छता आणि माझा स्टाफ हे सगळं फ्रँकली असल्यामुळे ना लोक आम्हाला जास्त अट्रॅक्ट करतात आणि आमचं हॉटेल त्याच्यामुळेच तर प्रसिद्ध झालेलं आहे. माझ्या हॉटेलमध्ये मी हे सगळं मालवणी फूड स्वतः बनवतो. माझ्याकडे स्टाफ खूप आहे हॉटेलमध्ये, पण जेवण जे मालवणी द्यायचं असतं ना हे स्वतः मी आणि माझी बायको आणि माझे पप्पा हे तिघंजणं आम्ही स्वतः लोकांना जेवण बनवून देतो. त्याच्यामध्ये आम्ही 100% क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो लोकांना. त्याच्यामध्ये मोठ्यात मोठे फिशमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा, हलवा, मोरी, तिसरे, कुर्ले ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमधून सकाळी आणायच्या आणि हॉटेलमध्ये त्या गोष्टी शिजवून लोकांना द्यायचा. हे एक आनंद वेगळा आहे आणि तो जपतो. दुसरी गोष्ट म्हणजे मालवणच्या लोकांना, स्थानिक मालवणच्या लोकांना, हे मालवणचे लोक मालवणी खातच असतात, त्यांना काय वेगळं हवं तर त्यांना चायनीज, स्वीट लॉलीपॉप, ग्रीन लॉलीपॉप म्हणजे तो डबल स्पायसी लॉलीपॉप असतो, शेजवान लॉलीपॉप, हे जे 3 लॉलीपॉप आहेत ते आमच्या हॉटेलमध्येच मिळतात आणि आमचा स्वतःचा तो फ्लेवर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पंजाबीमध्ये मुर्ग मुसलम, चिकन रारा, मोगलाई, बटर चिकन आमच्याकडे सगळ्यात स्पेशल आयटम आहे. हे आमचे जे महत्त्वाचे आयटम आहेत ते आमच्या हॉटेलमध्ये आम्ही स्वतःहून चालू केले आहेत. ते संपूर्ण हॉटेलमध्ये पण त्याचा वेगळा फ्लेवर आम्ही आमच्या हॉटेलमधून दिला आहे. हॉटेलची ॲडव्हर्टाईजमेंट माउथ पब्लिसिटीने झालेली आहे. लोकांना आवडलं, ह्या लोकांना आवडल्यामुळे त्या लोकांनी 10 माणसांना सांगितलं, त्या लोक 10 माणसं खाऊन गेली, त्यांनी 20 माणसांना सांगितलं. अशा ह्यानी माझी ॲडव्हर्टाईज झालेली आहे आणि मला लोकांना जपायचं आहे. मी स्वामींचं खूप करतो आणि स्वामी हे मी कस्टमरमध्ये बघतो. तर कस्टमरमध्ये बघता त्या लोकांना काय पाहिजे, त्या लोकांना कसे लोक माझ्याकडून खुश होऊन जातील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. लोक आहेत म्हणजेच मी आहे. लोकांना काय पाहिजे, लोकांना कशा पद्धतीत हवं आहे हे आम्हाला आता समजलं आहे. त्यामुळे मी ते लोकांपर्यंत कसं पोचायला पाहिजे. सगळं झाल्यानंतर लोकांना जेव्हा बडीशेप देतो आम्ही तेव्हा मी स्वतःहून टेबलावर जाऊन लोकांना विचारतो की आमचं आवडलं, आमच्याकडून काही चुकी असेल काय, आमच्याकडे काय, कारण लोक जाताना कधी कधी मनात ठेवून जातात, ते नको. आपल्याला काही चुकी असेल तर आपल्याला त्या टेबलावरच समजायला पाहिजे. त्याच्यामुळे आपली आपुलकी पण लोकांबरोबर चांगली झालेली आहे. फ्रँकली गणेश बरोबर एक लोकांचं एक रिलेशन आहे ते एक चांगलं आहे आज मालवणमध्ये आणि लोक हॉटेल मालवणीचा माल म्हणून चांगल्या पद्धतीत माझ्याबरोबर लोक बोलतात. धन्यवाद. असेच तुम्ही आमच्या हॉटेलला पण एकदा व्हिजिट द्या, बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मी जे बोललो आहे ते खरं आहे की खोटं आहे ते तेव्हा तुम्हाला समजेल. तुम्ही आलात तर आम्हाला खूप आनंद होईल.
ये हमारा बन रहा है बटर चिकन। तर मित्रांनो, आपण हे मालवणी हॉटेल तर पाहिलेच आहे. तर या मालवणी हॉटेलमध्ये येणाऱ्या कस्टमरांचा फीडबॅक आपण पाहूया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही या मालवणी हॉटेलमध्ये आलात, तुम्हाला हे जेवण वगैरे कसं वाटलं? मस्त, खूप छान होतं. आणि तुम्हाला? मला पण खूप आवडलं. टेस्ट वगैरे खूपच चांगली होती आणि क्वांटिटी वगैरे पण चांगली आहे, रेट वगैरे पण सगळं चांगलं आहे. असं म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की ते येऊन तुम्ही टेस्ट घेऊ शकतात आणि म्हणजे खूपच छान आहे. ओके. जेवण म्हणजे माझ्या मते तर मालवणात बेस्ट नंबर हॉटेल यात माका तर वाटलं. छान होतं. रेग्युलर येतो आम्ही, टेस्ट चांगली असते आणि ते मला पण ओळखीचं असल्यामुळे रेग्युलर येतो, चांगली असते टेस्ट. आणि मॅडम तुम्हाला? खूपच सुंदर. आम्ही महिन्यातून तर मला वाटतं 7-8 वेळा इकडे येतो आम्ही सगळे हॉटेल. आता म्हणजे ॲक्च्युली विसरलो तर म्हणायला हरकत नाही. आणि हे मालक जे आहेत आणि त्या मॅडम दोघंही मिस्टर आणि मिसेस आहेत ना, ते एवढं त्यांनी म्हणजे कसमाने जेव घालतात ना की आम्ही रेग्युलरली आम्ही इथेच येतो. आमच्या दुकानाने कस्टमर आम्ही हेच सुचवतो आणि ते क्वांटिटी क्वालिटी जो फूडचा आहे ना तो एकदम जबरदस्त आहे. फ्रेशनेस म्हणा किंवा जो काही डिमांड आहे कस्टमरचा तो ते पूर्ण तो. आणि जास्तीत जास्त करून ह्यांचा जो डिस्प्ले आहे जेवण बनवायचं रेग्युलर कसं हॉटेलमध्ये आतमध्ये जेवण म्हणजे आपलं दिसतच नाही, हाईड असतं किचन. पण इथे जो किचन जो ओपन त्यांनी ठेवला आहे ना म्हणजे पूर्ण त्याचं बनवण्याचं आहे ना ते ओपन आहे, ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये चायनीज वेगळं, त्याच्यानंतर पंजाबी डिश वेगळे, मालवणी त्यांनी वेगळं ठेवल्यामुळे सगळं प्रॉपर मॅनेजमेंट असतं, व्यवस्थित वेळेवर मिळतं आणि क्वालिटी खूपच छान मिळते. ओके, थँक्यू मॅडम. चांगला तुम्ही फीडबॅक दिलेला आहे. चला मग, धन्यवाद.